नमस्कार। आज इस मंच पर उपस्थित आज के मुख्य अतिथि माननीय श्री जिग्नेश देसाई सर, मंच पर प्रमुख उपस्थित माननीय श्री श्रीराम पवार सर और अरुंधति मैडम, जिग्नेश सर की वो पत्नी है, और इस हॉल में उपस्थित हमारे सभी क्लाइंट्स, मित्र परिवार, रिश्तेदार और सब हितचिंतक को मेरा सादर प्रणाम। मेरा बड़ा सौभाग्य है कि म्यूचुअल फंड इंडस्ट्री के ये दिग्गज श्री जिग्नेश देसाई सर, वरिष्ठ एडिटर, पत्रकार और लेखक डॉक्टर श्रीराम पवार जी, इनके हाथों हमारे इस कंपनी का लॉन्चिंग आज होने जा रहा है। आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि ते पाहून माझं मन अतिशय आनंदानं भरून आलं आहे। मनामध्ये बऱ्याच भावना उचंबळून येत आहेत, कारण आपण जो मागचा प्रवास बघितला तो प्रवास काय अगदी फार सोपा नव्हता, परंतु हा प्रवास करताना आपल्या सगळ्यांची जी साथ मिळाली त्यामुळे मनामध्ये अनेक भावना, संमिश्र भावना आहेत। तर भावना अशी आहे की एक छोटं रोपटं लावावं, त्याला खत पाणी घालून मशागत करावी आणि त्याचा एक डेरेदार वृक्ष तयार व्हावा आणि त्या वृक्षाच्या सावलीमध्ये बसल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं ते समाधान आज अरविंद इन्व्हेस्टमेंटचा हा झालेला डेरेदार वृक्ष बघून मला होतं आहे। आणि मला अशी खात्री आहे की या वृक्षाची सावली, फळं आपल्याला कायमस्वरूपी मिळावीत, म्हणूनच आम्ही आज एक पुढचं पाऊल उचलतो आहे की आम्ही आज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आमची लॉन्च करतो आहे। हा आजचा दिवस जो आहे हा माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा दिवस आहे। बँक सोडून मी म्युच्युअल फंड, इन्शुरन्स हा व्यवसाय सुरू केला, त्यावेळी काही मर्यादित उद्दिष्टच नजरेसमोर होती, परंतु 3-4 वर्षांत असं लक्षात आलं की ह्या व्यवसायाची व्याप्ती खूप मोठी आहे। कारण लोकांना फक्त प्रॉडक्ट नको आहे, तर त्यांच्या गरजेनुसार योग्य गायडन्स हवा आहे, म्हणून आम्ही त्याप्रमाणे काम सुरू केलं आणि त्यामुळंच आमच्या क्लायंट्सच्या वेल्थ क्रिएशनबरोबरच आम्ही देखील या व्यवसायामध्ये आजच्या या टप्प्यावर येऊन पोचलो। त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत। क्लायंट्सच्या प्रगतीमध्येच आमचं समाधान आहे, त्यामुळं आमची टॅगलाईन आम्ही अशी ठेवलेली आहे की लीडिंग टू प्रॉस्पेरिटी सिंस 2004। मेरे प्रोफेशनल जर्नी में एनजेवेल का महत्वपूर्ण योगदान रहा है। उनका अच्छा गाइडेंस और स्ट्रॉन्ग सपोर्ट पहले दिन से ही मुझे मिला। ये मेरे सौभाग्य की बात है और मुझे अभिमान है कि एनजे इंडिया कोल्हापुर की ब्रांच का मैं पहला पार्टनर हूँ और अभी पैन इंडिया एनजे के 50,000 के ऊपर पार्टनर है। उनमें से आई फील प्राउड कि मैं एनजे का एक इलाइट पार्टनर हूँ। इस अवसर पर मुझे और कुछ लोगों का जिक्र करना है जो कि एनजे ग्रुप के को फाउंडर है श्री नीरज चोकसी सर, एनजे के CEO मिसबा सर, जोनल मैनेजर सरफराज सर, स्वप्निल सर, श्रीकांत सर, अजिंक्य सर, क्योंकि इन्होंने इस प्रोफेशन के बेसिक्स और एथिक्स हमें अच्छी तरह से समझाई है। क्योंकि फिनंशियल वर्ल्ड में अगर आप बेसिक्स और एथिक्स भूल जाते हैं तो सब गडबड हो जाती है, ये भूलना कभी नहीं चाहिए। हे माझं यश जे आहे ते एकट्याचं दिसत असलं तर त्या पाठीमागं संपूर्ण कुटुंब माझं उभं आहे, ही माझी मनापासूनची प्रामाणिक भावना आहे आणि ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे। त्यामुळं या प्रसंगी मी माझ्या कुटुंबातील माझे वडील कैलासवासी श्रीकृष्ण, आई संजीवनी, पत्नी मृणाल, मुलगी रसिका, मुलगा अजिंक्य आणि सून शिवानी, तसंच माझे इतर सर्व लाटकर कुटुंबीय जे परिवार आहे यांचे मी आभार मानतो। लोग कहते हैं कि बड़े सपने देखो, अच्छी बात है, लेकिन उन सपनों को पूरा करना ये अपनी जिम्मेदारी होती है। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या व्यवसायाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायचं स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्नाची आज पूर्तता होती आहे। आमच्या व्यवसायात होत असलेले बदल, भविष्यात होऊ घातलेले बदल, तसंच आमच्या क्लायंट्सना कायमस्वरूपी गायडन्स, मेंटॉरशिप मिळावी, सर्व्हिस मिळावं, कुणी ऑर्फन क्लायंट्स आमच्याकडून क्रिएट होऊ नयेत ह्याची काळजी घेण्यासाठीच आम्ही हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण आम्हाला क्लायंट्सबरोबर लाँग टर्म रिलेशनशिप बिल्ड करण्यामध्येच इंटरेस्ट आहे। आता माझी मुलगी रसिका म्हणजेच आमची नेक्स्ट जनरेशन ही देखील आता ह्या नवीन कंपनीची डायरेक्टर या नात्याने आपल्याशी जोडली जात आहे। प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केल्यामुळे आता आम्ही क्लायंट्स
आणि त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला देखील चांगल्या पद्धतीने गायडन्स देऊ शकतो याची मी या प्रसंगी आपल्याला खात्री देतो. विश्वास तोच, ओळख नवी, आम्ही तुमच्या आर्थिक प्रगतीचे सांगाती. धन्यवाद.